माय कालपासून पोट कसं खरखर करायला माय. माय जरा जास्तच खाल्ला काय की माय ते कुरड्या आणि ते भजेन त्यांना लयच पोट गडगड करायला माय. त्या आशीने बी काय तिखट केली माझी भजी. एवढे कुठे तिखट असते का? किती पोट धुवून आलं माय मावलं. मी बी लयच खाल्ला वाटे माय रस. लय चांगला लागून राहिला होता मस्त पुरणपोळी सोबत. जास्तच खाल्ला माय आज तर पोट लयच गडगड करायला माय. आता काय करू माय, दवाखान्यात ते जा लागल माय. नाही तर रम्या गेलो वावरात. सकाळपासून नुसती चाली माय संडासले. काय व पार्वती, काय करून राहिली? गुन्नर बरा येव काही नाही व. ते बसली होती व, तब्येतच थोडी बिघडली हो मावाली. माय व तब्येत बिघडायला काय झालं व? काय खाल्लं व रात्री? अशी कशी बिघडली माहिती तब्येत? काय झालं माय ते काल आशीले मी सांगितलं होतं ते मावाल्या ना तुला ते पुरणपोळी रस कुरड्या पापड असं खायची इच्छा झाली होती माय. मग मी सांगितलं होत्या आशीले कर म्हणून सगळं तेच खाल्लं माय. त्यानंच पोट गडगड करायला माय. सकाळपासून नुसती संडासले चालली माय मी तर. माय मग तुझं लई खाल्ला असं मारस आणि जास्त खाल्ल्यामुळे झालं असं असं. माय व तू काय मावली मजा करून राहिली. इथेच काय मला भेटतच नाही असं म्हणून राहिली. किती खाणार माय खाऊन खाऊन. थोडंसं असतं खाल्ला माय तरी काय झालं की माहिती भजी लयच तिखट केली नव्हती ना. त्या आशीने लयच मिरच्या टाकल्या माहिती भज्यात. लयच तिखट लागून राहिले ते. नाही ना जेवढं खायचं तेवढंच खायचं ना. जास्त खाली जमत नाही. उन्हाळा दिवस चालू आहे, पाणी पाणी जीव होता ना माय. आता थोडंसं इकडे तिकडे खाण्यात कमी जास्त झालं की बस बिमारच पडून राहिली माय. लयच गरमी करून राहिली ना. हो ना व तेच झालं. पाणी पाणी जीव करून राहिला माय. त्यातल्या त्यात उन्हाळ्यात आता मग पोट बी असं येऊन राहिलं. तिला मी गेलं वावरात. आता जा म्हणलं जरासं डॉक्टर कड. काय माय सलाईन लागते काय की हापूस हापूस जीव झाला माय मावला. हो घ्या एखादी गोळी घ्यायची होती की मग पोटा गिटायची. थोडं बरं वाटत होतं. गोळी घ्यायची होती ना. हो घेतो. ते अशी काय करून राहिली की माय तिला घरात आवाज येऊन राहिली काय करून राहिली कवाची. ये ना इथं बस ना माय. तुले बरंच काम पण भेटलं माय. आधी आली इकडे कसं काय माय यायचं ना. आज तर लय दिवसानं आली माय तू इकडे. नाही व ते या म्हणलं त्याकडे. ते दिवसभर माय घरात बसून बसून उन्हाचं कटाळ येऊन राहिला माय. जा म्हणलं त्याकडे बसाले. हो माय बरं केलं. ऊनच आहे कुठं निघता येणार ना काय नाही मा. किती गरमी होऊन राहिली काय ऊन तपून राहिलं ते नुसतं ऊन होऊन राहिलं माय. काय करून राहिली अशा स्वयंपाक करतात काय घरात? लेकरं नाही दिसून राहिले. कुठे गेले तर? घरात नाही तर ना संध्याकाळचे गेले तर बाहेर खेळाले. दिवसभर तर घरातच राहते तो. मीच त्याला जाऊ देत नाही बाहेर. बाहेर गेले तर आता संध्याकाळचे खेळाले. अशी असल स्वयंपाक करून राहिली असेल. नाही तर बारक्याने पाहिली असेल. नर्मदा काकू आता आल्या का हो तुम्ही? बसा ना चहा करतो तुमच्यासाठी. हो आशा आता चाली व त्या सासूसोबत गोष्टी करायला चाली व. ते दिवसभर घरात गरमून राहिलं ना. किती ऊन तपून राहिलं. बाहेर येता येत नाही काय नाही. त्याला मला संध्याकाळच्या जावा तरी माय म्हणलं. माय मस्त केला हो माय. मस्त झाला. बरं झाला माहिती गाऊन घातला. गरमीचा घातला काय व? हो ना गरमीचाच घातला ना काकू. किती गरमी होऊन राहिली. हा त्या स्वयंपाक नुसती गरमी होऊन राहिली. ते साडीवर किती गरमी होते व म्हणूनच घातला गाऊन. माय असे त्या ते जगा काढलाच नाही का माय? तुला काय वाटते की नाही गावर घालून फिरतू काय ते जगा? हा मला वाटते की त्या कांतीच्या सुनाची लागली काय की तुला बी हवा? काय ताल माय सोबल असं झाला माय. काय दिसायली माय त्याच्यावर. पाव नर्मदा काकू आता आईले काय वाटते. आता घालावं नाही तर काय गरमीचं. त्या साडीवर दिवसभर त्या साडीवर घालायचं लेकरा सांभाळायचं. माणसाचा जीव आवडता राहते की नाही गाऊनवर. काय झालं घातलं तर अंगभरच आहे ना. काय एवढं हे आईच्यात. हो अंगभरच आहे असं. माय साडी घडी घालायची ना माय. तुला काय वाटते की नाही? मला तर वाटते त्या कांतीच्या सुनाचं पाहुणच असं तालकून राहिली वाटते. इतके दिवस घातला नव्हता माय. आता तर घालायला हिंडायली. हा सोबते असंच करावं ना माय. तू घाल तू कशी कपडे आणि दिसून तरी काय राहिली माय तिच्यावर. काय ते झगा घालाव माय. काय ते नकरान काय तो ताल माय. काय असे सोबते असंच करे असे. काय सोबते असं काय झालं? आणि कुठे फिरली मी गावावर आणि काय झालं घातलं तर? हा सगळ्या बाया तर घालते माझ्या गावात. केलं तर त्याच्या सासू काही म्हणत नाही. जरा असं काही केलं तर अशा बोलते ना. आणि काही शोकासाठी नाही घालायली. मला गरमी होऊन राहिली आणि घातला तरी काय होत नाही. लेकराला सांभाळा लागते. साडी सांभाळाव किती लेकराला सांभाळाव किती होते माय कचकच. हा मला नाही मला काय सांगू नका. मी काय गाऊल घालणार म्हणजे घालणार. मला गरमी होऊन राहिली. कर ना माय त्या मनाचंच. तुला जसं पटते तसं त्या लेकाला पटते ना. रमी काही म्हणत नाही काही नाही घाल म्हणते. घाल माय काय करणार आता. काय इलाज आहे का आता. गावात बाया बी तशाच झाल्या माय. त्याच्या सुनेले काहीच म्हणे ना काही घालू राहिल्या. आजकाल लय झाल्या तर माय ताल. काय म्हणणार बघा तो आली सुन नाही घालत का? सांगितलं एखादा गाऊन आणून द्यायचं की आता तिला घाल म्हणायचं. मैसून तर घालून राहिली आता. आता फॅशन चालू आहे माहिती गाऊनचं काय काय ते माय ताल माय. शहरातले वेगळं आहे माय. शहरात घालते त्या बाया खेळायला बी बाय. हे चालू आहे आता नवीनच फॅशन. अहो पार्वती काय होते व घालू दे ना. तिला लहान लेकरू सांभाळा लागते. ना सुनेला तिने घातलं तरी काय होत नाही मी. घालाच लागते. गरमीचं ते स्वयंपाक करतील साड्या सांभाळते. खरंच ना माय बरोबर आहे त्याचं. गरमी तशीच होऊन राहिली ना व. त्या स्वयंपाक उभं राहून वाटायला ना. आता आपल्याला होत नाही एवढं काम. आता त्याला घाला वाटतं घालू दे माय. त्यात काय आलं मी तर तिला घाल म्हणतो. कुठं काय म्हणत नाही मी नाही म्हणत अशी काही. हो ना आपल्या वेळेस काय नव्हतंच का? आपण मरणाची कामं याच्यापेक्षा जास्त आपण कामं केली. हा कितकाले काम करायला लागे मा. आपल्या सासू कशा आराम करायला गेलो की कशा पाहायच्या माय. अशी इतकाले कामं केल्या तेव्हा तर काही नव्हतं असं. आता आले की लयच उगच माया लयच झालं माया सुनायले. पहिलं वेगळं होतं आता वेगळं आहे. पहिले लेकर जास्त होते पण आता एखादं लेकरूच 10 लेकराच्या बरोबर झालं माय. त्याचं लय हट्टपणा लय राहते व लेकरा लागते. काही होत नाही ना माय. घालू दे ना गाऊनचं घालून राहिली. काय झालं माझ्या सुनेला घातलं तरी काय म्हणत नाही मी तिला घाल म्हणतो. हो माय ती कांती एक तिची सुनबी काय काय घालायली माय. ते फराक काय काय ते एवढंच टॉप आणि काय ते ताल माय. तिच्या सुनच आहे बी काही घालते माय. ते कांती काहीच म्हणत नाही माय तिले. जसं घालायचं तसं घाल म्हणते. बरोबर सांग होत्या कांतीचं काय व बोलून मग हे व्हायची राहतेच किती दिवस होती सून. घातलं तरी काय होते माय. घालण्यानं काही नसते कपड्याचं. अंगभर तर घालते माय कपडे ते. मग काय फॅशनच आहे ते शहरातली. आता काय आणि सुनेनं घातलं ते बी गाऊन आहे ना अंगभरच आहे ना. काही होत नाही त्याला घातलं तरी.
हो काकू बरोबर आहे तुमचं. खरं संगीताला घालायला सांगा. खरंच गरमी होऊन राहिली. लयच गरमी होत आहे ना. ते काय स्वयंपाकलीत गेलं तर माय नुसतं चहा जरी मांडतो तर नुसतं गरमी गरमी. किती गरमी होऊन राहिली काकू. लयच गरमी होऊन राहिली. ते तर दिसत नाही आईले आणि म्हणते त्या. हो ना माय घाल ना. तुला कुठे मी नाही म्हणाली. आता घाल. आता रम्यानं चालून दिला तर मी कुठे नाही म्हणणार आहे. घाल घालायचं काही नाही. आणि हो अशी काल भज्यामध्ये लयच मिरच्या टाकल्या माय. एवढ्या कुठं मिरच्या टाकणं असते. किती मिरच्या माय. मी तर किती वेळ असले जाऊन राहिली सकाळपासून. इतकं तिकट कुठं करणं असते का आई. आम्ही सगळ्यांनाच खाल्ल्या. तुम्ही जरा जास्तच खाल्ल्या तरी तुम्हाला म्हणलं या वयात पचत नाही म्हणून. तुम्ही भजी चांगले लागून राहिले. रस चांगला राहिला जास्त खाऊन राहिल्या होत्या. इतकं म्हणजे खाल्ल्यावर होणारच ना मग ते. तरी मी म्हणलं होतं तुम्हाला. तुम्ही मग ऐकून नव्हते राहिले. मग ते तिकट काय तिकट एवढं थोडं तिकट होतं. आम्ही सगळ्यांनाच खाल्ला आता. मा अशी आता तुम्हाला खाणे काढतं का वा. आता तेवढंच राहिलं माय. आता तुले काय वाटते म्हणजे काय तो म्हणणं काय मी काय एवढी खात आहे का. किती खाल्लं खाल्लं म्हणून राहिली. तसं नाही म्हणून राहिली आई मी. ते कसं जरा रस जास्त खाल्ला गरमीचा. भजी जास्त खाल्ले. जरा जास्तच खाल्लं ना थोडंसं की गरमीचं लई होते. मग ते असं पोट खराळते हे होते. त्याच्यासाठी म्हणून राहिली मी. हो ना अशा बरोबर म्हणून राहिली ना. तुला तर मला मगाशी म्हणलं या वयात आपल्याला पचत नाही ना जास्त खाल्लं की. थोडंसं म्हणजे थोडंसं जरी जास्त झालं तरी हे होते ना. गरमी कशी होऊन राहिली मग तिच्या चंद्राला जास्त झालं की लईच होते ना ते. पस्ती तेवढंच खावं लागते. माझ्या जमत नाही. गरमीचं पाणी पाणी जीव केला. खाणं कमी पाणी जास्त पिऊन राहायला लागते. माय तुम्हाला तसं गेले मग खाणं दिसून राहिलं माय. एवढं खाल्लं तेवढं खाल्लं. काय माय काय बाया झाल्या तर माय. तुला बी तसंच वाटून राहिलं मध्ये. काय तुम्ही मैत्री होई की कोण होय माय तू. तसं नाही म्हणून राहिली पार्वती. असंच असते वयानुसार खा लागते आजकाल. जमाईनं जास्त इकडे तिकडे कमी जास्त होते. मग खाणं झालं की काही नाही एखादी गोळी खाय आणि मग बरं वाटते. नाही बरं वाटलं तर जा मग दवाखान्यात. काही होत नाही तिला. हो असे हाय काय एखादी पोटाची गोळी असेल तर दे ना माय. काय करून राहिली ती किती वेळची घरात आवाज देऊन राहिली तरी आवाज येत नाही माय तुले. अशी काय आराम करून राहिली ती किती वेळची झोपून राहिली ती. काय झालं की नाही माय घरातले काम. काही जी आई त्या लेकराला आंघोळ घालून राहिली होती आणि ते बारकाला आंघोळ घालून राहिली होती. काय करून राहिली म्हणजे कामच करून राहिली घरात आणि म्हणून राहिल्या तिथं. हाय गोळी देतो आणून देते तुम्हाला. हो दे एखादी गोळी. त्या सासूले खरंच ते पोट लय दुखते बाय लय हे होते. दे एखादी गोळी आणून तिले. हो आणतो. बसा ना काकू. चहा घ्या नाही तर मग शरबत प्या. नाही बा नको. संध्याकाळचं काहीच नको. आता घरी गेल्यावर जेवणच करावं लागते. काही नको देऊ. आणि काय म्हणा असे तो झगा पाहून तर बोलले हसा यायला माय. किती दिवसानंतर घातला माय झगा. ते हसच काय घालायला माय झगा. काय रम्याने बी झगी आणून दिले माय तुले. झगा नव्हे आई ते गाऊन म्हणते त्याले. काही बोलते माय. झगा म्हणा झगा. तुमच्या वेळेस नव्हते. आता हाय तर मग काय झालं. गरमीचे काय घालावं नाही का. घातलंस की माय आता घाल ना. कुठं काय म्हणून राहिली आता मी तुले. मला वाटून राहिलं तसं म्हणून मी बोलून राहिली. घाल माय. काय माय ते कांतीची सून एक कांती हे सोबलं माय. सगळ्या गावावर आता झगेच घालून फिराव ना बायले. असं आहे मंडळी. मग आता या बायले कोण सांगाव. कळते का किती गरमी होऊन राहिली हे होऊन राहिली. जाऊ दे काय म्हणत नाही सासू बोलते तशी. मग आजचा व्हिडिओ जर आवडल्यास शेअर करा लाईक करा आणि कमेंट्स करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.